एकीकडे म्हणतात की या व्यवहाराशी कुठलाही माझा पुराणवय संबंध नाही असं सांगतात आणि दुसऱ्या दिवशी येऊन सांगतात की हा जमिनीचा व्यवहार हा रद्द केलेला आहे. मी म्हणून तुम्हाला म्हटलं ना की यातनं निष्पन्न काही होणार नाही. मोहळांचा भ्रष्टाचार असाच दाबला गेला. त्यावेळेला तर अगदी व्हिडिओ आले होते ना, पैशाच्या बॅगा घेऊन बसलेत, डान्स बारचे पुरावे दिले. अंबादासजी तुम्ही सुद्धा रोज काय ना काहीतरी अजूनही भ्रष्टाचार काढतातच आहात. त्याच्यामुळे जे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना राजमान्यता देत आहेत अशा लोकांना वंदे मातरम बोलण्याचा अधिकार नाही. प्रश्न असा होता की सगळ्या मंत्र्यांचे सत्ताधाऱ्यांचे घोटाळे इतके उघड होतात, आता विरोधी पक्ष म्हणून तुम्ही टीका टिप्पणी करताय, पण पुढे काय काय भूमिका असणार आहे? पुढे काय म्हणजे शेवटी लढत राहावं लागेल ना. जर का तुम्ही जसं भाजप करते की भ्रष्टाचारांना अभय देते, म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी असं त्याचं रूप झालंय, असे सगळेच जर का त्यांच्या भ्रष्टाचारासमोर मान तुकवायला लागले तर कसं चालणार? आज शेतकऱ्यांना मला काय गरज पडले फिरायची, पण शेतकऱ्याचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे. शेतकरी मगाशी तुम्ही आता येताना बघितलं ना, ती एक ताई ते डोळ्यात पाणी होतं की मुलांच्या शिक्षणाचं आम्ही कशी फी भरू. मग मुलींना शिक्षण माफ अशी जाहीर केले, पण ते म्हणते माझ्या मुलीला फी भरायला लागते. मग हे जे वास्तव आहे ना, हे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी म्हणून मी हा दौरा केलेला आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण आहेत, परंतु पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठका घेत आहेत. हो, कोकणामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. कोकणामध्ये मी घेणार ना. आता जेव्हा पदाधिकाऱ्यांची तिथल्या बैठक घेईल तेव्हा तिथली माहिती घेईल. सिंधुदुर्गमध्ये राणे फॅमिलीच्या विरोधामध्ये शिंदे आणि तुमचा शिवसेना ही दोन्ही एकत्र येऊन मला मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन, काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मला मी जाणून घेईन. अरे हो, पण मला बोलू तर द्या ना. समजा नसेल काय आणि उगाच काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे? बघा, जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांना भेटून नक्की काय आहे असं मी ऐकतोय, तसं अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. उद्धवजी, या सगळ्या दौऱ्यादरम्यान शक्तीपीठ जो मार्ग आहे त्याला देखील लोकांचा विरोध हो, पाहायला मिळतोय. काय लोकांना शक्तीपीठ विषय मी परत वेगळा घेणार आहे. आता ह्या दौऱ्याच्या मध्ये ती सुद्धा ठिकाणं आली आणि त्याच्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे शक्तीपीठ हा विषय यानंतर आम्ही तो सुद्धा घेणार आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.